खालापूर तालुक्यातील वावोशी विभागातील परखंदेवाडी परिसरातील धनगर समाजाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच विविध महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यासाठी आजवर स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती। ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या श्रद्धा साखरे, अंकित साखरे आणि भूषण पाटील यांनी पुढाकार घेत समाजासाठी भूखंड खरेदी करून उपलब्ध करून दिलाय। या भूखंडाचे विधिवत भूमिपूजन तिन्ही नेत्यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी श्रद्धा साखरे यांनी हा भूखंड समाजाच्या एकजुटीचे आणि महिला सक्षमीकरणाचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त केला। शब्द नाही देत, आश्वासन नाही किंवा शब्द नाही, तर आता तुम्हाला समजलं असेल की ते म्हणजे मागणी केली होती की वास्तवात उतरली आहे। ह्यानंतरही तेच होणार आहे आणि तुम्ही आमच्या कायम पाठीशी नाही तर आमच्या सोबतीने चालायचंय। तुमचा आवाज हा पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये वाजणार आहे। तुमच्या काही ज्या अडी अडचणी असतील त्या आम्ही दोघं सोडवणार आहोत। तुम्ही फक्त आम्हाला एक शब्द बोलायचा की ताई इकडे या की दादा इकडे या, आमचे हे प्रश्न आहेत, आम्हाला ह्या अडी अडचणी आहेत, त्या अद्यापपर्यंत पोहोचल्या गेल्या, पूर्ण केल्या गेल्या नाही, ते आम्ही दोघं पूर्ण करणार आहोत। आणि जो कनेक्शन म्हणजे आधी जो नव्हता की तुम्हाला कोणा थ्रू यायचं होतं किंवा काय होतं तर ते असं नाही, महिलांशी आता आम्ही कनेक्ट राहणार आहोत की त्या आमचा नंबर सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे। एक आम्ही ग्रुप बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या योजना किंवा काही त्यांच्या समस्या अटी असतील त्या सगळ्या त्याच्यात असणार आहे आणि तो ग्रुप आहे तो पारदर्शक असणार आहे, जो रानसई पासून ते चांगलीपर्यंत त्यामध्ये सगळ्या महिला आहेत आणि ज्या काही अडी अडचणी असतील त्या त्याच्यातच असणार आहेत। त्यामुळे तो आमच्यावर दडपण आहे की ह्या गोष्टी आपल्या पूर्ण करायच्याच आहेत, फक्त तुमची साथ पाहिजे, आमच्या बरोबरीने चालायचं आहे। आणि तुमचा आवाज हा आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या काही अडीअडचणी, ज्या तुमच्यापर्यंत समस्या आहेत, ज्या कुठल्या योजना असतील किंवा काही असेल ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीयेत त्या आता आम्हाला पोहोचवायच्या आहेत। अंकित साखरे यांनी भविष्यात येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचे सभागृह उभारण्यात येणार असून शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले। पाटील सहज ग्रामस्थांची भेट घेण्याकरता आलो। त्यांनी एक प्रश्न टाकला की आम्हाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक बनवायचं पण जागेची उपलब्धता नाही, बरोबर आहे। पण मी पण क्षणाचाही विलंब न राहता पुढच्या चर्चा केली आणि दोघांनी सांगून टाकला आपण लगेच तो विषय मार्गी लावू आणि आज ते प्रत्यक्ष त्याचा मला आनंद होतोय। आज त्याचं भूमिपूजन झालंय। पुढच्या काही काळात अतिशय भव्य दिव्य असं स्मारक तिथं उभे राहील आणि त्याला आम्ही सर्वच हातभार लावू। म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून अजितदादांकडे, तटकरे साहेब, आदिजाई यांच्याकडे आम्ही प्रयत्न करू की आपल्याला कसा निधी आणता येईल। परंतु मला एकच दिवशी आनंद होईल की तालुक्यातील सर्व धनगर समाज आणि त्यांच्या बरोबरीने सर्वच इतर समाज अहिल्याबाई होळकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त ज्या दिवशी इथं एकवटेल त्या दिवशी आपण केलेलं काम सार्थकी लागेल। तर भूषण पाटील यांनी हा उपक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे मत मांडले। पुरोगामी विचाराची कास धरून आम्ही धनगर समाज असेल, ठाकूर समाज असेल, आदिवासी समाज असेल, या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय। जो समाज विखुरलेला समाज, जसं हनुमान मोरे साहेबांनी सांगितलं, त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे आमच्यासारख्या मंडळीच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे। जी तुम्ही ज्या सूचना आम्हाला केल्यात का आता आपण हा कुठेतरी छोटासा भूखंड घेतला आणि त्याच्यानंतर सभागृहाचं काम होणार आहे, तर नक्कीच पुढच्या वर्षी या सभागृहाचं उद्घाटन सुद्धा आमच्याच हस्ते होईल। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे आभार मानण्यात आले। पुढील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण जो खूप मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे त्याबद्दल या गावचे ग्रामस्थ आपल्याला कधी विसरणार नाहीत आणि भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी त्यांना हाक माराल त्या ठिकाणी एक दिलानं, एक मनाने पूर्ण पाठिंब्यासह आपल्या पाठी उभ्या राहतील असं मी या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सामाजिक न्याय आणि विकासाचा ठोस राजकीय संदेश देणारा ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। यावेळी या कार्यक्रमाला खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या श्रद्धा साखरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवान ठेबे, मानसी अमर मानकवळे, पत्रकार हनुमान मोरे, सतीश शेवाळे, अहिल्यादेवी उत्सव कमिटीचे अध्यक्ष आकाश झोरे, उपाध्यक्ष लक्ष्मण हिरवे, सचिव सुरेश ढेबे यांच्यासह रघुनाथ ढेबे, अनंत हिरवे, गंगाराम झोरे, अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, परखंदे, वावोशी.